आता मॅगीची वाटणी होत आहे. कधी केलेली आहे ती सकाळीच केलेली आहे. ती जप्पा सुकी झालेली आहे. ती असू द्या, पण आयतं खायला भेटतं ती मजाच वेगळी असते. तेव्हा आता वाटण्या आल्या दिदी करतात. ह्या अशा वाटण्या असतात त्यांच्या आणि भांडणं पण तेवढंच असतात. तर तुला जास्त का मला जास्त यावरून आता हे अशी दोघींची भांडणं चालू असतात नुसती खाण्यावरून. अरे या खायला खाली बसून खायचं असतं, वरती नाही बसायचं. किती वेळेला सांगते तुला मी. काय ती तुझी मॅगी घे आणि ही मॅगी घे. किती मॅगी होती तितकी हिने खाल्लाय. अयो आर्या चल असू दे, चल असू दे, असू दे, चल असू दे. दाखव पप्पाने किती छान मॅगी बनवली. भातेला कशी केली पप्पा मॅगी. बिचारे पप्पा आम्ही बैठकीला गेल्यावरती रोज सकाळच्या आम्हाला मॅगी करत असतात आणि अशा भांडणं करत असतात. कशी आहे मॅगी बघू आपण. ये लवकर. नको बाजू. तू मॅगी कशी आहे. अरे वा, पप्पा थँक्यू म्हणते. तुझं रडून झालं. भरपूर भेटली का मॅगी. आज तू आज कुठे बैठकीला गेली होती. काय शिकवलं. आज तुला काय शिकवलं सांग मला. पडलेलं खायचं ना. आई बाबा उतरायचं ना. आई बाबांच्या पाया पडून आई बाबांच्या 5 वेळा नमस्कार करायचं. नेहमी पाया पडायचं असं शिकवलं का. ठीक आहे, मग तू आलीस मग दीदीने आणलं तुला व्यवस्थित. चिऊ आमची रोज सकाळी बालभक्तीला जाते आणि ती बालभक्तीला जाण्यासाठी खूप रडत असते, कारण की ती उशिरा उठते आणि तोपर्यंत आम्ही आवरलेलं असतं आणि मग तोपर्यंत ती 5 मिनिटात आवरून ते आमच्याबरोबर येण्यासाठी लय रडत असते. म्हणजे तिला किती ओढ आहे बालभक्तीची ना चिऊ. खूप हुशार आहे ते. चल बाय कर.